तुझशी संबंध खोटा, परता परता रे तू थोटा, देवा तुझे काय घ्यावे, आपणा ठकावे, जेथे मुद्दल नाही हाता, व्याजे मारावे लेखिता. तुका म्हणे ऐसा त्रिभुवनी तुझा, देवा तुझे काय आपण ठकावे. श्री जगत या अभंगातून जरा वळणावर आलेलेच आहे. बरेच दिवस झाले तुकोबाराने देवाकडे मोर्चा वळविलाच नव्हता. बरेच अभंग गेले ना, यावर्षी अजून असा अभंगच आला नाही. आता बहुतेक वेळ मिळालाय तुकाराम महाराजांना बाकीच्याकडचा कडून, आणि तुकाराम महाराजांनी आपला मोर्चा कोणाकडे वळवलाय? देवाकडे वळवलाय, पांडुरंगाकडे. तुकोबारांच्या या भक्तीमध्ये देवाबरोबर भांडणं हा एक महत्वाचा भागच आहे. जरी भागवतामध्ये प्रल्हादाने सांगितलेल्या नवविध भक्तीमध्ये ही भक्ती येत नसली, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम, असे त्या 9 जरी भक्त, पण तेवढ्याच भक्ती असं नाही, त्या 9 आहे. नारद महर्षीने 11 प्रकार सांगितलेले आहेत, आणखीन दुसरीकडे त्याच्यापेक्षा जास्त प्रकार सांगितलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या भक्तीमध्ये देवाबरोबर भांडण हा एक प्रकार आहे, आणि हा आदर्श तुकोबाराने बहुतेक गवळणीकडून घेतलेला असला पाहिजे. महाराज गवळणी देवाबरोबर भांडायच्याच. निळोबारा लिहितात, निळावणे आम्ही नेनोणे आबाळा, हसो रुसो यासी करू गदारोळा, खेळता खेळ यासी भांडो वेळोवेळा. खेळता खेळ यासी भांडो वेळोवेळा, वेळोवेळा यासी भांडो. खेळत असताना ती गवळण सांगते की आम्ही याच्याबरोबर पुन्हा पुन्हा काय करणार? भांडणं करणार. भांडणं करतो आम्ही. भांडणात काय चांगलं आहे का? भांडण बरं, शांत माणसाला, सत्वगुणी माणसाला भांडण नाही आवडत. भांडणं हा स्वभाव खळाचा आहे. तो झाला भांड, चहाड, चोरटा, सिंधळ. म्हणजे खळाची पदवी प्राप्त होण्याकरता या परीक्षा द्याव्या लागतात. त्याला भांडखोर व्हावं लागतं, त्याला भांडणं आवडतात. सात्विक जीवन जगणारे त्यांच्या ठिकाणी भांडण्याची वृत्ती काय, भांडणापासून, बरंच भांडणातून काहीच निष्पन्न होत नसतं. काय मिळतं भांडणापासून? दुःख, शोक. तुकाराम म्हणून तुम्ही देवाबरोबर कसं काय भांडता? काय अडचण काय देवाबरोबर भांडायला? अरे भांडायचं असलं तर देवाबरोबरच भांडत. तुला एक खाजगीच सांगतो, भांडण करायचं असेल तर कोणाबरोबर करावं? देवाबरोबरच करावं. कसं काय? एक त्याच्यातला एक भाग आहे की त्याच्यात नुकसान काहीच नाही. देवाबरोबर भांडण्यामध्ये फायदाच आहे, नुकसान नाही. इतराबरोबर भांडण्यामध्ये कधी फायदा होईल तर कधी नुकसान होण्याची शक्यता असते. देवाबरोबर भांडण्यामध्ये नुकसान काहीच नाहीये, फायदा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की देवाबरोबर भांडण्यात आनंद पण येतो. करिता स्वामी सवे वाद अधिकाधिक आनंद. पण महाराज भांडण देवाबरोबर भांडायचं मला काही समजतच नाहीये. अहो भांडणाकरता ज्याच्याबरोबर भांडायचं त्याचा राग नाही यायला पाहिजे का? तुकाराम महाराज म्हणतात मग बरोबर आहे ना, राग आल्याशिवाय तर भांडणाला सुरुवातच होत नाही, म्हणजे धुरच निघत नाही. भांडणाचं पर्यवसन होण्याकरता अगोदर काय यायला पाहिजे? राग यायला पाहिजे. राग येण्यासारखे असे अनेक घटक आहे याच्याजवळ की त्याच्याकडे पाहिलं की कोणालाही काय येतो? राग येतो. कोणालाही राग येतो. काय घटक आहे? एकतर व्यवहार खोटा याचा,
आणि मग न यावा तो कैसा राग, खोटे मग देखो नाही, खोटं देखू पाहून नाही राग येणार तर काय होईल, येतो राग. आणि हे भांडण एकांगी असल्यामुळं धोका नाही. एकांगीचं भांड येतो का नाही, धोका जीवित. मजा याच्याबरोबर भांडण्यामध्ये फायदा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भांडणं त्याला पण आवडतं. म्हणजे त्याला त्याची स्तुती केलेलीच आवडते असं नाही, बहुतेक स्तुतीपेक्षाही त्याच्याबरोबर भांडलेलं, त्याला शिव्या दिलेल्या, त्याच्या नावाने बोटं मोडलेली हे जास्त आवडत असाही देवाला, असा अंदाज दिसतो. कारण एखादा भक्त जर भांडत नसला तर तो कसा भांडेल असं उपाय हो करतो. एखादा भक्त जर भांडण करत नसेल तर त्याने आपल्या बरोबर भांडावं अशी परिस्थिती काय करतो, निर्माण अशा प्रकारची करतो. त्यामुळं भक्तांनी आपल्या बरोबर भांडावं असं देवालाच आवडत असावं. मग आम्ही भक्त आहे, त्याला आवडतं ते आम्ही करतो. त्याला भांडणं आवडतं पण त्याच्या बरोबरचा, दुसऱ्या बरोबर नाही. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. तर आवडीने वाद करू, त्याच्यामुळं त्याच्याबरोबर भांडणं आम्हाला आवडतं, त्याला आवडतं आणि ते चांगल्यापणे जमत असलं तर तुम्ही करा, काही अडचण नाही. आता आज काय झालंय, पण एक लक्षात घ्या, तुकाराम महाराज जे देवाबरोबर भांडतात ते कोणत्या स्थितीमध्ये भांडतायत, या अभंगातून ती स्थिती मात्र तुकाराम महाराजांची प्रगट झालेली. प्रसंग हा आहे, तुकोबाराय म्हणतात, तुझशी संबंध खोटा, परता परता रे तू थोटा. ए थोटा, तू परता परता, तुझ्याशी संबंध खोटा. म्हणजे देवाला तुकोबाराय म्हणतात, तू सरक बाजूला आहे, तू माझ्या जवळ थांबू नको, चल निघ, निघ येतून निघ. म्हणजे तुकाराम महाराज त्या अवस्थेत आहे की ज्या अवस्थेमध्ये देव तुकाराम महाराजाकडे येतोय. आणि तुकाराम महाराजांची इच्छा नाही तरी निर्लज्जासारखा तिथंच काय करतो, बसतो. तुकाराम महाराज म्हणतात जरा बाजूला होत, पुन्हा चिकटतोय. आणि त्याच्यामुळं तुकाराम महाराज देवाबरोबर काय होत आहेत, भांडतायत. मग आता भांडण सुरू झालं की मग माणसं सगळं त्याचं जे ऊन असतात ते सगळं काढीत असतात. काय असतं, स्तुती करायला लागला की मग त्याचे ऊन झाकून ठेवलं जातं आणि त्याचे गुण काय केले जातात, प्रगट केले जातात. आणि मग भांडणं निंदा करायची असली की मग ते गुण झाकून ठेवले जातात आणि त्याचे सगळे दोष अशा प्रकारचे उघडे केले जातात. हाच लौकिकातला न्यायच आहे. तर पण ह्या अवस्थेवर गेले तुकाराम महाराज की ज्या अवस्थेत तुकाराम महाराज देवाकडे नाही, देव तुकाराम महाराजाकडे येतोय. देवाला तुकोबाराशिवाय करमत नाही. महाराज अशी भक्ती तुकोबाराने केलेली आहे की देवाला तुकाराम महाराजाशिवाय करमत नाहीये. भक्ताला देवाशिवाय न करमणं सहज आहे. भक्ताला देवाची आवड निर्माण होणं, भक्तांनी देवाकडे जाणं हे सहज आहे. पण देवाला भक्ताशिवाय करमू नये म्हणून देवाने त्या भक्ताकडे यावं, देवाला भक्ताविषयीची आवड निर्माण व्हावी. ही केवढी मोठी अवस्था आहे. आपण अशा अवस्थेत आहे की आपल्याला देवाकडे जावं वाटत नाही, देवा वाचून करमत नाही असं आहे का आपलं? तसं काही नाही. लोक आले तर आठवण नसते आपल्याला 8-8 दिवस त्या देवाची काही संबंध नाही. उघं लोकांनी यावं म्हणून फट्टा वाढायचा असतो काय एवढं काय. कारण लोक जे आपल्या जवळ येतात ते कोणच्या नावाखाली येतात, ही याच्या नावाखाली येतात म्हणून ते पांघरून काढता येत नाही. आत कसं का असत नाही, वरचं पांघरून ते तसंच ठेवावं लागतं. अन्यथा देवा वाचून करमत नाही
असं थोडंच असतं. टीव्ही लावलं तर 4-4 तास आपल्याला काही देवाचा संबंध नसतो. गप्पा मारायला लागलो, कुठं यात्रेला गेलो, कुठं जेवायला बसलो, कोणाची टिंगल चालली, कोणाची स्तुती चालली, कोणाची निंदा चालली, काय देवाचा संबंध आहे? किती रमतो महाराज आपण या संसारामध्ये, विषयामध्ये. आदराची सोंगदावी पुढे. तर पण अशी एक अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये त्याला देवाशिवाय करमतच नाही. भक्तीतलीच ही अवस्था आहे. आणि तुकाराम महाराजांनी तीही अवस्था सर केलेली आहे. आणि त्या अवस्थेवर तुकोबाराय पोहोचलेले आहे की देवाला तुकाराम महाराजाशिवाय करमत नाही. त्यामुळे देव तुकाराम महाराजाकडे आलेला आहे. आणि मग होताच वेळ म्हणून मग तुकाराम महाराजांनी थोडस खुसपट काढलंच. तुकाराम महाराजांनी सांगितलं, होय बाजूला सरक, बाजूला, मला तुझ्याशी संबंध करायचा नाही. नाही तुझ्याशी संबंध ठेवायचा मला, कारण तुझ्याशी संबंध ठेवणं चांगलं नाही. तुझ्याशी संबंध खोटा. तुझ्याशी संबंध ठेवणं खोटा या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी अर्थ चांगला नाही, वाईट आहे, दुःखदायक अशा प्रकारचं आहे. खोटा या शब्दाचा पुढच्या अभंगाची चरण नाही घेतली तर मग असाही अर्थ लावता येतो की देवा तुझ्याशी संबंध हे खोट आहे. मुळात कसं खोट आहे? संबंध हा भेदात असतो. संबंधाकरता काय लागतो? भेद लागतो ना. दोन असतील तर संबंध, दोन नसतील तर संबंध कसं काय? त्यामुळे संबंधाकरता भेद लागतो. आणि मुळात तुझ्यात आणि माझ्यात काय नाही? भेद नाही. म्हणून तुझा संबंध केलेला आहे हे सगळं काय आहे? खोट आहे, खोट. तो कोणता का संबंध असत नाही. देवभक्ताचा संबंध असो, मित्रत्वाचा संबंध असो, जन्यजनक भाव संबंध असो, आश्रयदात्याचा संबंध असो, कोणताही संबंध असला तरी संबंधाला द्वैत लागतं, भेद लागतो. आणि देवाचा कोणाशीच भेद नसल्यामुळं देवाचा संबंध हे बोलणंच काय आहे? खोट आहे. म्हणून तुझशी संबंध खोटा असा याचा अर्थ काढला असता पुढचे चरण नसते तर. पण असा अर्थ काढल्यानंतर हा अर्थ पुढच्या चरणाशी जुळत नाही. म्हणून तुझ्याशी संबंध असणं हे खोट आहे असं नाहीये. तुझा संबंध चांगला नाही, याच्याशी व्यवहार करणं खोटं. कधी कधी माणसं म्हणतात की या माणसाशी व्यवहार करणं खोटं आहे, म्हणजे चांगलं नाही. स्वतःला फसवणं याच्याशी व्यवहार करणं म्हणजे. हा दिसायला साधू सारखा दिसतो, गायमुख्या आहे गायमुख्या, कपडे पांढरे भेग घालतो, दिसायला साधू सारखा दिसतो, याच्याशी व्यवहार काय नाही, चांगला अशा प्रकारचा नाही. तुकोबाराय म्हणतात देवा मला तुझ्याशी संबंध करायचा नाही, तू चालता हो इथून, सरक, बाजूला सरक, कारण तुझ्याशी संबंध हा चांगला नाही. ज्यांनी ज्यांनी तुझ्याशी संबंध केले त्यांचं काय झालेलं आहे हे सगळी चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. बरंच ते वसुदेवाने आणि देवकीने याच्याशी संबंध होण्याकरता केवढी मोठी तपश्चर्या केली मागच्या जन्मामध्ये. म्या पूर्वी आराधिले देवराया, भयान तप केला. चांगलं देह दिलेला आहे, विषय आहेत, विषयाचा आनंद लुटावा, संसार करावा, मस्त मजेत राहावं, हे सोडून दिलं. संसाराचा संबंध तोडला, किती गोड संबंध असताना, आणि ह्याचा संबंध जोडण्याकरता तिथं उभा राहून तपश्चर्या केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर हा समोर उभा राहिला. वरमृही, वर मागा, मी प्रसन्न आहे. तिथल्या तिथं तोडून टाकायचं ना. ते म्हणे तुझ्यावर आम्हाला वात्सल्य भावानं प्रेम करायचं, तो मुलगा हो आमचा. याने तथास्तु केलं. आणि याला मुलगा म्हणून प्राप्त करून घेण्याकरता त्यांना काय काय सहन करावं लागलं,
काय काय सहन करावं लागलं. बरं, लग्नाचे 4 दिवस सुद्धा आनंदात गेले नाही हो त्यांचे. नव्या नवरीचे 4 दिवस म्हणतात, किमान 4 दिवस तरी आनंदात जायला पाहिजे होते. लग्न झालं ना झालं ते वरात निघाली, त्याच्यातच झाली आकाशवाणी. 8वाईचा पुत्र वधीला तुझसी. कोणी सांगितलं हे? कोणी सांगितलं? तुम्ही त्याच्याच आहे ना, टिळे लावलेले आहे ना. कोणी सांगितलं हे? यानंच सांगितलं ना. मग ठीक आहे, याला मारायचं तर सांगायची काय गरज होती? आणि पुन्हा हिचा म्हणून सांगायची काय गरज होती? हिचा आहे का तो? हिचा तो आहे का? बरेच ती यशोदा माझा आहे म्हणली तर किती का फजिती केली तिची. तिला दाखवलं की मी तुझा नाही, तुझ्या बापाचा आहे, तुझा बाप बी माझा आहे, जगाचा हा बाप. म्हणजे यशोदा याला पोरगा मानत होती, तर तिला दाखवलं याने की मी तुझाच नाही, सगळ्या जगाचा बाप आहे, तू ह्याची माझी आई आहे. आणि मग ही तर सांगायची काय गरज होती की हिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे म्हणून? अरेच त्यानं ते सांगितलं नसतं, कंसाला जर कळालं नसतं तर कंसाने कशाला तलवार उपसली असती? लग्न नाही झालं अजून, ती हळद तशीच होती अंगावर. डोक्याला मंडुळे आणि ते तसे सगळ्या तेवढ्या मोठ्या सगळ्या मंगल, काय शुभमंगल म्हणतात त्या प्रसंगाला लोक. जरी सावधान करत असले तरी काय म्हणून सावधान करतात? शुभमंगल सावधान. आणि त्याच्यात सगळं अमंगल केलं. इथून सुरुवात केली महाराज, याच्याशी संबंध शहाणे वा. म्हणजे केव्हा अजून 8 मुलं व्हायची, नंतर हा येणार होता, तिथूनच सुरुवात केली. त्या देवखीलाच मारायला त्याने तलवार उपसली महाराज. उगा ते वसुदेवाला त्यावेळेला वेळेवर विचार सुचला. त्याने सांगितलं, बाबा तू मोठा आहेस, तुझी कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरलेली आहे, आणि एका स्त्रीला बलेला मारून तुझ्या कीर्तीला कलंक कशाला लावतोस? मरण प्रत्येकाला असतंय. तेही त्याने ऐकलं नाही. शेवट यांनी सांगितलं की बा झालेला मुलगा मी तुला देईन, मग तू त्या पोराला मार. ही तर तुझा काळ नाही ना, पोरगा तुझा काळ आहे ना, तो तरी गप बसतो का? ठेवा बंदी खानी, देईल मी पुत्र सत्य माझे मानी. ठेवा बंदी खानी, लगेच लगेच तुरुंगामध्ये. हे कशामुळं? त्यांनी काही गुन्हा केला, चोरी केली, कोणाचा खून केला होता? त्यांना तुरुंगात जायचं. कुठं भ्रष्टाचार केला? वसुदेवाने देव सांगा ना, त्यांनी तुरुंगात जावं असं काय गुन्हा केला होता? काहीच नाही. याच्याशी संबंध हेच गुन्हा, याच्याशी संबंध करण्याचा संकल्प केला, हे गुन्हा केला, आणि झालं बा लगेच त्यांची तुरुंगात रवानगी. महाराज तो तुरुंग बी असा विचित्र होता. 8 अशा प्रकारचे त्याला कोट होते, आणि प्रत्येक कोटावर ते हे पहारेकरी. सगळ्याच्या मध्ये मुंगी सुद्धा जाऊ शकत नव्हती, म्हणजे एवढा कडेकोट बंदोबस्त केलेला. थोडासा विचार करा तुम्ही, कसं वाटत असेल हो त्यांना? ठीक आहे, गुन्हा केला आणि मग शिक्षा झाली तर आपल्याकडून चुकत झालेली आहे बा, माणूस काय करून घेतो, स्वतःची समजूत करून घेऊ शकतो. काही कारण नसताना तुरुंगवास. आणि तिच्या समोर तिला झालेली मुलं त्या कंसाने तिच्या समोर आपटायचे. महाराज कसं होत असेल वाईचं अंतकरण? काय वाटत असेल तिला? किती दुःख होत असेल? आणि हे सगळं कशामुळं? तुकाराम महाराज सांगतात, राम राम, तुम्ही बरे लांब निघा, इथून निघा, तुमचा संबंध नाही करायचा मला, तुझा संबंध करणं काही चांगलं नाही, तुझशी संबंध खोटा, तुझा संबंध ठेवणं काही चांगलं नाही. आम्हाला त्या राम अवतारामध्ये लक्ष्मणाने संबंध ठेवला, स्वतःला काय मानलं, नौकर मानलं,
दास मानलं, याला मालक मानलं. काही कारण नव्हतं. त्या कैकेयीने लक्ष्मणाकरता वनवास मागितलेला नव्हता. दशरथाने लक्ष्मणाला वनवासाचं वचन दिलेलं नव्हतं. काही नाही, केवळ तो वनात गेला तो याच्याशी संबंध म्हणून. काय फल मिळालं महाराज, काय फल मिळालं. 14 वर्ष निराहार राहावं लागलं. खायलाच नाही. कारण वनवासाचं व्रत स्वामींनी अंगीकारलेलं आहे, तर मग आपण कसं काय पोळ्या खाता येतील. त्याच्यामुळं पक्का अन्न खायचं नाही. वनवासामध्ये फळं याने आणायची, यांच्या पुढे ठेवायची. यांना ह्या दोघांनीच खायची ना हो, त्याला खावी म्हणायची. काही यांना वाटायचं खाल्ले असतील त्याने तिकडच. खा सुद्धा म्हणले नाही. खा तुम्ही, तुला काय माहिती. कदाचित तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय माहिती, तुमच्याकडे तक्रार आणली होती का. तो स्वतः म्हणतो मला काय माहिती. म्हणजे स्वतः तो म्हणला 14 वर्षावरी केले उपोषण. आणखीन काय पाहिजे तुम्हाला परवा. लक्ष्मण खोटं बोलत असं वाटतं का तुम्हाला. 14 वर्ष उपवास आणि जागरण. अरे शरीराला दोन्ही त्रासदायक. एखाद्या दिवशी जागलं ठीक आहे, त्यांनी झोपायचं आणि यांनी रात्रभर पहारा द्यायचा. उजळलं, स्नान केलं की चालले पुन्हा यांच्याबरोबर चालायचं. थांबले की जायचं वनामध्ये फळं आणायला. फळं आणली म्हणजे दिवसा झोपायचा प्रश्नच नाही ना, आणि रात्री जागायचं. आणि बरं हे 1 आणि 2 दिवस नाही ना, 14 वर्ष वनवास म्हणजे उपवास आणि 14 वर्ष जागरण. बरेच याच्यामध्ये पंचवटीमध्ये त्या रावणाने त्या मारीच्याला सोन्याचा मृग व्हायला लावलं. स्वतः जवळ येऊन लपून बसला. आता या बाईने पाहिलं होतं हरिण. काय घेणं होतं बरं यांना हरणाचं. जगाचे माता पिता आहे ना, सगळी जगातली हरणं यांचीच होती ना, तेवढंच हरिण कसं काय लागत होतं यांना. मागितलं नवऱ्याला, पाहिलं का किती चांगलं दिसतंय. तुम्हाला आजपर्यंत मी काहीच मागितलं नाही ना, तेवढा आनंद द्या ना. तरी लक्ष्मणाने तेव्हा सावध केलं बरं. दादा हे बनावट दिसतंय. कारण आपण एवढे शास्त्र पुराण वाचले, एवढा प्रदेश फिरलो, पण सोन्याची चमडी असलेला हरिण कुठं पाहिलंही नाही आणि आजपर्यंत कधी ऐकलेलंही नाही. न श्रूयते हेममयस्य कुरंगा. आणि ज्या अर्थी हे दिसतंय त्या अर्थी नक्की एखाद्या राक्षसाने हा टाकलेला काय आहे, डाव आहे. त्याची आशा करणं चांगलं नाहीये, सोडून द्या ते. भगवान म्हणतात हे पहा, तिनं आजपर्यंत काहीच मागितलं नाही. लक्ष्मणाने सांगितलं की दादा मला संशय येतोय, कदाचित या मागणीमुळं भावीच संकटात येऊ शकतात. एवढंही लक्ष्मणाने बोलून दाखवलं, तरी ह्या बाबानं काही ऐकलं नाही. आणि उलट पुन्हा सांगितलं हे तू इथं असल्यावर काय कोण करणार आहे बाबीला. तुझं संरक्षण असल्यानंतर असे कोणत्या राक्षसामध्ये ताकद आहे की जी तुझा पराभव करू शकतोय. मी येतो, तो इथं थांब, काही झालं तरी इथून हलू नको. जसं काही दोघांनी विचारच करून ठेवला होता महाराज. नवरा बायकोनी की आपण जायचं मग पुन्हा तू त्याला बोलायचं म्हणजे तो बी निघून जाईल. ठरवलं होतं तसं काही. भगवान तिथून निघून गेले. त्याने घोळीत 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 लांब आणलं आणि तिथून लक्ष्मणासारखा आवाज काढला. हा लक्ष्मणा, हा सीते, रामासारखा आवाज काढला. धाव. स्पष्ट ऐकू येतोय, स्पष्ट. सीतेनं ऐकल्यानंतर मग झाली कावरी बावरी. आता काय माहिती नव्हतं होय आपला
मालक ईश्वर आहे म्हणून, माहिती नव्हतं आपला पती शूर आहे म्हणून, माहिती नव्हतं की एक राक्षस नाही जगातले सगळे राक्षस जरी समोर आले तरी आपल्या पतीला काही होणार नाही. मग तेव्हा बोल प्रेम तिच्या उत्पन्न झालं. महाराज लक्ष्मणाला अशी बोलली सीता की तिथं लक्ष्मण होता म्हणून गेला, बाकीच्याने लगेच उडी टाकली असती विहिरीमध्ये आणि आत्महत्या केली असती. जावंच लागलं. सीतेनं सरळ सरळ सांगितलं, मला पहिल्यापासूनच शंका होती की तुम्ही का आमच्या बरोबर आले. पंचायत तुम्ही या संधीची वाटच पाहत होता की त्यांच्यावर विघ्न यावं, ते संपवेल, मी तुम्हाला मिळावं. काय शब्द आहे महाराज. एवढा मोठा लक्ष्मण सगळ्या अंगाचं पाणी पाणी झालं तरीही त्याने रेषा आखली आणि सांगितलं की किमान या रेषेच्या बाहेर जाऊ नका, आणि निघाला महाराज. रस्त्यात भेट झाली, तिकडून हे ते महाशय येतच होते, इकडून हे भेटले. लक्ष्मणा तू कस काय आला सीतेला सोडून? तू म्हणला तेच बरोबर होतं, तो राक्षस होता, पण तू सीतेला सोडून कस काय? तुला मी सांगितलं होतं बजावून. काय म्हणा हाना तो बडी दादा, हे संबंध केला. म्हणजे सीतेला नेण्याला कारणीभूत सीता नाही येऊ नाही, कोणाला केलं? लक्ष्मणाला केलं महाराज. तुकाराम महाराज म्हणतात तो लक्ष्मण होता, त्याने हे सगळं सहन केलं. आम्ही काय लक्ष्मण नाही, माय तुम्ही सरका, तुझशी संबंध खोटा, परता परता रे तू थोटा. थोटा शब्दाचा अर्थ कोशामध्ये नीच केलाय, नीच. चांगला नाही येतो. सामान्य सुद्धा नाही, विशेष तर नाहीच नाही. तू कसा आहे? नीच आहे, थोटा अशा प्रकारचा आहे. तेव्हा तू लांब हो, तुझा संबंध चांगला नाही, मला तुझा संबंध करायचा नाही. ज्यांनी ज्यांनी तुझा संबंध केला त्यांचे काय हाल झाले हे मी पाहतोय. जनाबाईने बी तसंच म्हणलंय ना, धुंद झाला तुझा दरबार सगळा अनागोंदी कारभार आहे, कसल्यालाच मेळ नाही. पुण्यवंत पातळ लोकीने. ते बळीचं काय चुकलं होतं हो सांगा ना. बिचाऱ्याने गुरुची आज्ञा मोडली, गुरुचा शाप पत्करला आणि याला त्रिपाद भूमी दान केली, आणि त्याचं फळ महाराज त्याच्या डोक्यावर पाय दिला ना, असा खाली पाताळात दाबला. त्या बळीवर प्रेम करणारे कसं वाटलं असेल त्यांना? बळी सर्वस्व उदार जेने उभारीला कर करोनी कहार, तो पाताळी घातला. पाताळी ही पुतना तिथं होती म्हणून तर ती चिडलेली होती, याला मारायला आलती. ही पुतना आहे ना, ही बळीची मुलगी, रत्नमाला नाव होतं तिचं. हे ज्या वेळेला पहिल्यांदा आलं ना अशी छत्री घेऊन, मोठं गोंड, छोट स्वरूप, सात्विक, तिला पाहिल्याबरोबर तिला मनामध्ये सात्विक भाव निर्माण झाला. तिला वाटलं की आपल्याला असं पोरग पाहिजे, वात्सल्य भाव तिचा निर्माण झाला. यानं तिच्याकडे पाहिलं, तो म्हणे ह्या जन्मात नाही, पुढं मनातल्या मनात. आणि जेव्हा आपल्याच बापाला मुंडीवर पाय देऊन हानं खाली घालायला सुरुवात केली, मग मात्र चिडली. ते म्हणे याचा नरडीचा घोर घेते. ते दोन्ही भाव या अवतारामध्ये तिच्या पूर्ण करण्याकरता ती आलेली होती. आणि त्याला पाताळ घातलं. कशामुळे? म्हणजे तो अपेक्षा करत होता स्वर्गाची. स्वर्गाचे यज्ञ कशा करता करत होता? स्वर्ग मिळण्याकरता. आणि त्याला स्वर्ग तर नाहीच, पण मृत्यू लोकात बी नाही ठेवलं महाराज. खाली पाताळात घातलं. पाताळात. हे तुमच्या संबंध केल्याचं फल. तुमचा संबंध केला म्हणून त्याला हे काय मिळालं? फल. अशा प्रकार अजून किती काही देवा, किती काही गोष्टी आहेत. ज्यांनी तुझ्याशी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्याचे तो असेच. त्या सुदैवानं मी ह्याच्याशी काय केली? मैत्री केली महाराज.
याला सखा बनवलं. काही घेणं नव्हतं, हे गवळ्याचं होतं, ते बामणाच होता. पण तरी कृष्ण सखा म्हणून त्यांनी मानलं, त्याच्यावर प्रेम केलं. परिणाम महाराज, परिणाम एवढं दारिद्र्य त्याला भोगावं लागलं, एवढं दारिद्र्य भोगावं लागलं, त्याच्याकडे पाहून कोणालाही दया यावी. 3 दिवस पोरांना अन्न नाही मिळायचं, कपडा तर नाहीच नाही. याच्याशी संबंध केला. तुकोबाराय म्हणता, देवा तुझ्याशी संबंध खोटा, तुझा संबंध काही चांगला नाही रे बाबा. विनाकारण ते दशरथा नाही, दशरथाचं तरी काय झालं, यज्ञ केला याच्याकरता, यज्ञ वर्ग व्हावा म्हणून. पोरगा नव्हता तेव्हा दुःखी होता, पण तेवढा दुःखी नव्हता जेवढा याचा संबंध झाल्यावर दुःखी झाला. मेला मारे दुःखाने मेला, त्याला काही अटॅक फिटॅक आला नाही का, त्याला काही कॅन्सर झालेला नव्हता. दशरथाला काही कॅन्सर झाला, त्याचं काही वेळ झालं होतं, काहीच नाही, केवळ याच्यामुळं मिळाला. याच्यामुळं याचा संबंध केला नसता अजून 25 वर्ष तरी कसा बी राजा म्हणून राहिला असता ना. तेव्हा तुझ्याशी ज्यांनी ज्यांनी संबंध केला त्यांच्या त्यांच्या सगळ्याच्या वाट्याला हेच आलं. अरे ते बिभीषणाने संबंध केला याचा. बिभीषणाला सगळेच कुलद्रोही म्हणतात, देशद्रोही म्हणून त्याच्यावर शिक्का पडला, कुलद्रोही म्हणून शिक्का पडला, राजद्रोही म्हणून शिक्का पडला, संतानद्रोही व्हावं लागलं त्याला, संतानद्रोही. हे कशामुळं? याच्याशी संबंध केल्या. त्यांनी सांगितलं नाही, या हनुमंतरायला काही काम नव्हतं, त्याने याच्याशी संबंध केला. झालं महाराज, अजून तसंच फिरतोय. लोक 25-30 वर्षामध्ये चतुर्भुज, षटभुज, अष्टभुज होतात, अजून तसंच आहे. काय त्याचा सत्कार तर शनिवारी रोटीची माळ, मीठ नाही तर उडीद, हे यांचा संबंध केल्याचा परिणाम आहे. का असं एखादं उदाहरण की तुझा संबंध केला आणि त्याचं बरं झालं, चांगलं झालं. महाराज ती लक्ष्मी काय ज्या वेळेला समुद्रातून ती प्रगट झाली, काय तिचं तेज आणि काय तिचं रूप आणि केवढा मोठा ताट, अख्खं जग वेड झालं होतं बा, जग वेड झालं होतं. सगळे तिच्या मागे धावत होते आणि तिला दुर्बुद्धी सुचली. याचा संबंध केला आणि मग काय पद मिळालं माहितीये? दासी. दासी, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, दासी दासी बनावं लागलं. असं आहे का एखादं उदाहरण की तुमचा संबंध केला आणि त्याचं चांगलं झालेलं? एवढा मोठा शेष महाराज, 1000 फणा आहे त्याला, केवढी ताकद आहे त्याची, त्यांनी याच्याशी संबंध केला. पलंग, कोणाला दासी, कोणाचा पलंग, कोणाचं काही, कोणाचं काही. हे काही साधू संन्यासी वगैरे यांच्याशी संबंध करावा म्हणून संन्यास घेतात. परिणाम मरेच बसावं लागत 30-30 वेळेला हात घासीत मातीला. येऊ परिणाम त्याचा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही आपलं लांबून चांगले, तुझा संबंध काही चांगला नाहीये, तुझ्याशी संबंध खोटा. परता परता रे तू, द्विरोक्तीचा द्वेष पत्करून तुकोबाराय म्हणतो, तू लांब हो बाबा, लांब हो, लांब हो.
भगवान हसतायत. तुकोबारे म्हणतात देवा बरं तुझ्याशी संबंध करावा आणि हे तुझं काय घेता देवा, तुझे काय घ्यावे, तुझा संबंध करायचा. बरं याचा संबंध म्हणजे सहजासहजी संबंध होतो का परत? याचा संबंध करायचा म्हणजे हिकडला तोडावा लागतो. तुकाराम महाराजाचा संबंध आला, त्याच्याजवळ देव आला म्हणजे सहज आला काय? हे दुकानात बसले होते गिऱ्हाईक होऊन. संसाराचा अगोदर संबंध म्हणजे चांगलं भरलेलं ताट सोडून द्यावं लागत. इकडचा सगळ्याचा संबंध तोडायचा. ज्याने जन्म दिला त्या आईचा संबंध तोडायचा, बापाचा संबंध तोडायचा, पोरं पप्पा पप्पा म्हणतात त्यांचा संबंध तोडायचा, बाकीचे दादा दादा म्हणतात त्यांचा संबंध तोडायचा, सगळ्याचा संबंध तोडायचा. तेव्हा जोडला तर याचा संबंध जुळतो. यांचा संबंध नाही तोडल्यावर तो संबंध प्रश्नच येत नाहीये. तो का म्हणे सांडी संसाराचा छंद मग परमानंद पावस. झडझडून वहिला नाही. वा हे तुमचे दलाल झडझडून व्हायला नाही का? चांगला नाही का तो? त्याच्यात लगेच झडझडून काही संबंध सगळ्याचा संबंध तोडून टाक आणि मग याच्याशी संबंध जोडायचा. आणि याच्याशी संबंध जोडल्यानंतर ही फलं पुढची. बरं काय घेता याचं? आपण सगळं सोडायचं आणि याच्याशी संबंध जोडायचा. आणि मग याने कसं ठेवलं तर निमूट सहन करावं लागतं. काय घेता याचं? देवा तुझे काय घ्यावे, आपण ठाकावे. भक्ती करून स्वतःला फसवणे, तुझ्याशी संबंध करून स्वतःला फसवणे. स्वतः आम्हीच फसतोय. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात चल होय बाजूला, माझा संबंध नको तुझ्याशी, तू माझ्याजवळ येऊ नको. तुझं काय घ्यावं? बरं याचं काय घ्यायला काही नाहीच आहे याच्याजवळ. असं कसं काय होतं तुकाराम महाराज? जे आहे ते बोलतो मी, देवाजवळ काही नाही म्हणतो तुम्ही. बरं काय तू सांग, तुला माहितीये का? ओ याच्याजवळ सगळं आहे. सगळ्या जगाचा हा काय मालक आहे. सगळं ना तुझे त्याच्याजवळ हाय म्हणतो, त्याच्यातलं एकही खरं नाही. सगळंच काय आहे? खोट आहे. सगळं खोट आहे. म्हणजे जग खोट, रज्जू सर्पाकार, भासयले जगडंबर. ह्याच्याजवळ असलेलं काय खरंय सांगा बरं? काय खरंय? जमीन खरी आहे, पैसा खरा आहे, कपडे खरे आहेत, रूप खरं आहे. खरं काय आहे? काय घेतं याचं? जे आहे ते खरं नाही. जे खरं आहे ते घेता येत नाही. मग काय घेता याचं? काय घेता सांगा ना? काय मिळतं काय देवाजवळ? काय आहे देवाजवळ? निकवडा नुसदा. महाराज हा याच्या कवडी नाही याच्याजवळ, कवडी याची स्वतःची. आपली त्या बाईनं याची आबरू राखलेली आहे. उघडा आहे उघडा. लंगोटी नाही महाराज, लंगोटी याला. इथं बी त्या रुक्मिणी आई साहेब आहे म्हणून कसं तरी, नाही तर आला तेव्हा कसा आला होता? उघडे. आता ते मोठ्या विषयी बोलता येत नाही म्हणून खरं तर नागडे. नुसता उघडा नाही, नागडा. नागडा आला. काहीच नाही मला त्याच्या अंगावर, काहीच नाही. असं हे अंबुरचा वस्त्रच नाहीये. काय घेता? याच्याजवळ काही असावं तर घेता येईल ना. काय घेता याचं? तुझे काय घ्यावे? तुकोबाराय म्हणतात काय आहे तुझ्याजवळ घेण्यासारखं सांग ना. तुझं काय आहे? आपण ठाकावे. तुझ्याशी संबंध करणं, तुझी भक्ती करणं, तुझ्या प्राप्तीकरता साधना करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणे. फसवणूक कसं काय? याच्याजवळ काही नाहीये आणि आपलं खर्च होतं. मुद्दल नाही आता. व्याजे मारावे लेखिता.
जेथे मुद्दल नाही. आता सावकारकीचा धंदा तुकाराम महाराजांनी केला असल्यामुळं ते उदाहरणं अधूनमधून येतातच. काय आहे ते काही सोसायट्या वगैरे आहे ना, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर आपण पैसे ठेवले तर व्याज मिळतं, पण ते खूप काय असतं, कमी असतं. 6%, 7%, लयच झालं तर 8%, म्हातारा असलं तर 8.5%. आता दुसऱ्या सोसायट्या वगैरे त्यांची व्याज चांगली असतात, 12%, 14% पर्यंत व्याज देतात ते. आणि त्याच्यात अशा काही स्कीमा निघालेल्या ते तर लईच देतात ना. मग तिथे अशा ह्याच्यात चांगलं व्याज मिळतं बा म्हणून त्याच्यात एखाद्यानं गुंतवलं की मग हा नुसता हिशोबच करीत राहतो. 1 महिन्याची इतके, 3 महिन्याचे इतके, आता 6 महिने होत आलेले इतके झाले असतील. त्यांनी सांगितलेलं आहे की वर्ष झाल्यानंतर व्याज सुद्धा मुद्दल धरून पुन्हा त्यालाही काय देणार, आम्ही व्याज देणार. हे नुसत्याच काळ्या वया करते. नंतर त्या ऑफिसमध्ये जातं तर ते ऑफिसच उडालं, ते ऑफिसच राहत नाही. तिथं बाजूला चौकशी केली का ते म्हणे ते पळाले केव्हा, तुम्हाला माहित नाही का तुमचं होतं का काय. म्हणजे मुद्दल सुद्धा मिळायचा प्रश्न नाही, तिथं नुसते व्याजाच्या बेरजी करूनच मारावं लागत आहे, काय घेता आणि काय नाही. तुकोबाराय म्हणतात देवा तुझं हे तसं आहे. कितीतरी सोसायट्या बुडाल्या महाराज, कितीतरी सोसायट्या. ते बुडायला नाही म्हणजे बुडवण्याकरताच ते काढलेल्या. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, अतिलोभ चांगला नाही. कमी व्याजात असलेलं चालेल, किमान मुद्दल तरी कायम राहून थोडंफार वरचं मिळतं. जास्त लोभात पडले की मग मुद्दल गेलं आणि व्याजही अशा प्रकारचं गेलं. बऱ्याच वेळेला होतं, बऱ्याच ठिकाणी असं होतं. बऱ्याच कवडी करून लोकांनी जमा केलेलं राहत. लोभीच असतात माणसं, लोभ असतोच माणसाच्या मनामध्ये. 2 पैसे जास्त मिळावे कोणालाही वाटतच. इकडे ठेवावं 6-7% व्याज आहे, तिकडं 12-14%, मोठं व्याज मिळत ना. मग ठेवलं, चालतं बी काही दिवस. ते चालतं म्हणून पुन्हा जास्त गुंतवतो, चालतं म्हणून पुन्हा जास्त गुंतवतो. बरंच काय नाही, इतकं नेहमी घडतंय तरी लोक फसतातच. पारधी वगैरे ना तर ते घेऊन येते मग ते काही दागिने फिगिने. त्यांचं येणं म्हणजे काही सकाळी लोक सगळ्यात असताना असं नाही. लोक नसतील त्यावेळेला एकट्याला गाठून आडराणामध्ये असं आहे आमच्याकडे सोने कमी पैशात देतो. आता 30,000चा भाव चालू आहे, 10,000 रुपये तोळा घेऊन टाक. ते मग एखादा तोळा घेत हे पहिल्यांदा, ते सोनाराकडे घेऊन पहिलं म्हणजे घरी जातच नाही, पहिलंच कुठं जात सोनाराकडं. कसं काय हो, 100 नंबर 30,000 मिळतात, मोडायचं का? तो म्हणा 30,000. मग हा त्याची वाटच पाहतो. तो म्हणतो तुम्हाला जास्त लागतं का? ते म्हणे हा जास्त लागत. मग 1-2 किलो आणतो. मग काय की एकूण काही लोकांचे 10 रुपये शेकड्याने काही एकच घरात होतं ते काही सगळं असं एकत्र आणतो. आमच्या ठिकाणी झाडाखाली या, लोकात नको ना. ह्यालाही वाटतं की एवढे कमी पैसे घेतल्यावर पुन्हा शासनाचा आणखीन ताप, कोणाचा लोकांचा ताप. आणि ते गुपचिप ते पैसे देतं आणि ते घेतं आणि मग पुन्हा सोनाराकडे जातं. ते देतं फेकून, हे काय आणलंय तांब. म्हणजे ते होतं ते गेलं आणि ताबरायचं लोकांना. मुद्दल नाही हाता व्याजे मरावे लेखिता. तुकोबाराय म्हणतात देवा तुझा संबंध असा आहे बाबा. म्हणजे मुद्दल काय आहे? जीवपणा. इकडे मुद्दल काय आहे? जीवपणा. मी देह आहे, मग तो देह ज्या कुलामध्ये जन्माला आहे त्या कुलाचा आहे, अमका आहे, तमका आहे, तमका आहे. आणि मग माणसाला दुःख जीवनातलं नष्ट व्हावं, आनंद मिळावा म्हणून याच्या मागं लागायचं. कारण याचे दलाल अगोदर तसा प्रचारच करतात.
याचं दर्शन केलं की भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. देवाची द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्तिचारी साधी येल्या. आणि म्हणून मग माणसं त्याचा संबंध करायला जाते. त्याचा संबंध करायचा, इकडलं सगळं तोडायचं, तिथं जायचं. आणि तिथं गेल्यावर महाराज मुद्दल म्हणजे जीवपणा बी राहत नाही. म्हणजे त्या जीवाला आणखीन काही मिळायचा तर प्रश्नच नाही, पण मुदलात जो जीव आहे तो जीव भावही जातो, जीवही राहत नाही. हे असा तुमच्याशी व्यवहार आहे. म्हणून देवा तुला कोपरापासून दंडवत आहेत निघा, तुझ्याशी संबंध खोटा परता परता रे. जेथे मुद्दल नये हाता, व्याजे मरावे लेखिता. नुसतं आपलं हिशोब करू करूच बेजार. माणसाचा तो स्वभाव आहे महाराज. कपाशी जरी पेरली ना तरी कपाशी लावल्यापासून त्याचा हिशोब चालू राहतो. वहीन पेन असले का मग किती 7 एकर लावले, समजा 10 क्विंटलचं जर ॲव्हरेज झालं, तसं तर आपल्याला 15 क्विंटलचं मिळणार. पण काही फकडी पडली, काही झालं, काही रोगाने गेलं धरलं आपण, 7 एकरचे किती होणार? 70 क्विंटल. 70 क्विंटल 2 वर्षापूर्वी 6,000चा भाव आला होता. मागच्या वर्षी नाही आला, पण या वर्षी पुन्हा येऊ शकतो. 6,000चा भाव. लगेच बेरीज 70 क्विंटलचे किती होतात? इतके होतील. मग काय करायचं? खर्चायचे नाही सध्या. याला या बँकेत टाकायचे, याला व्याजाने द्यायचे, नाहीतर माल खरेदी करायचा, पुन्हा ते करायचं. महाराज किती को त्याचे ते कापूस येईपर्यंत बेरजीत चालू राहतात. मुद्दल नाही आता. व्याजे याला म्हणतात व्याजे मारावे लेखिता. व्याजे लेखिता मरावे. नुसतं व्याजाचा आपला हिशोब करता करताच मरायचं काम आहे तर नाहीच नाही. पण काय होत नाही, हातात येत नाही. देवा तुझ्याशी संबंध हा असा विचित्र. त्याच्यामुळं देवाशी संबंध काय वेगवेगळ्या माध्यमातून केला जातो ना. भक्तीच्या माध्यमातून त्याचा संबंध होतो, तपश्चर्याच्या माध्यमातून त्याचा संबंध होतो, सत्य आचरणाच्या माध्यमातून त्याचा काय होतो? संबंध. भगवंताच्या संबंधाचे जे वेगवेगळे घटक आहेत, या माध्यमातून देवाशी संबंध केला जातो. महाराज तो काय नाव त्याचं, ते डोंब्याच्या घरी स्वतःला विकलेलं हरिश्चंद्र राजा, केवढा सत्यनिष्ठ राजा असून सुद्धा स्वप्नात त्याच्या हे गेले. कोण? विश्वामित्र. कारण तो सूर्यवंशी आणि सूर्यवंशाचे गुरु वशिष्ठ. त्याचं काही कौतुक स्वर्गात वगैरे झालं आणि यांचा माथा ठाणाकला. स्वप्नात गेले, जागृतीत नाही. आणि सांगितलं की मला भिक्षा दे. मला सांगा काय देऊ तुम्हाला? मागल ते देणार? हो मागल ते देईन. देऊन टाक तुझं राज्य. दिलं म्हणे. काय दिलं? राज्य दिलं. राज्य कुठं? स्वप्नामध्ये. आणि जागृतीत हा स्नान वगैरे करून काही नित्यनेम करून बसतो ना बसतो तो आला ना. तो अजून इथंच का? तू इथं कस काय? तू माझ्या राज्यामध्ये बिना परवानगीचा कसा राहिला? चल अंगावरच्या कपड्याने निघाला. कारण राज्य स्वप्नातच काय केलं होतं? दिलेलं होतं. म्हणजे सत्याने वागलं तर देवाचा संबंध होतो. कारण खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी याचा संबंध होतो. म्हणून त्यांनी सत्याचं पालन करायचं ठरवलं. आणि सत्याचं पालन करायचं तर पहिला राज्यापासून दूर केला. त्याची ती बायको, त्याचं पोरग निघाले. आता दान देत असताना संकल्पही त्यांनीच सोडला ना. कुणी? विश्वामित्राने. दान कशाचं दिलं? राज्याचं दान दिलं. आणि त्याच्या राज्यातून त्याला बाहेर काढलं.
आणि बाहेर काढल्यावरती म्हणे, ए संकल्पाची दक्षिणा, संकल्पाची दक्षिणा राहिली ना. राज्यात तू दान दिलेलं आहे, तुला त्या राज्यातलं देता येणार नाही, कारण माझ्याच ह्याच्यातलं मला कसं काय दक्षिणा देतो. संकल्पाची दक्षिणा, याच्याजवळ काहीच ठेवलं नाही मला, सगळे अलंकार सुद्धा, कारण राज्यातलेच होते ते, त्याच्यामुळे सगळेच काढायला लावले. आता संकल्पाची दक्षिणा 3.5 भर सोनं, काहीच नाही यांच्याजवळ, काहीच नाही. मग शेवट काय त्यांनी निर्णय घेतला, विकायचं. त्याला बायकोला विकावं लागलो, त्याला स्वतःला. डोंबा घरी वाहे डोंबा घरी पाणी तिथं झालं, पण डोंबा घरी विकविले. ना नळ दमयंतीचा नाही, नाही तो नाही. घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य, घोडे, भाग्य, सर्व, पुत्र पत्नी जीव, डोंबा घरी ओपविले. त्या डोंबाला विकावं लागलं, स्वतःला विकावं लागलं. हे तुमच्या संबंधाची फल. म्हणजे राज्यात त्या सत्य पालनामुळं राज्यात वाढ झाली असं नाही, राज्य तर गेलं, पण स्वतःला डोंबा घरी विकावं लागलं. महाराज केवढा भयंकर प्रसंग आहे. त्या डोंब्याने याला काम दिलं, ते स्मशानात ते टॅक्स पावती फाडल्याशिवाय मुर्दा जाळू द्यायचा नाही. महाराज त्याच पोरग सर्पदंशाने काय झालं, मेलं. ती बाई त्याला जाळ्या करता आली, त्यानं ओळखलं बी, पण ते म्हणे टॅक्स पावती, सत्याचं आचरण करायचं ना, गुपचिप जाळून घे असं कसं काय म्हणता येईल, सत्याचं पालन कसं होत नाही. तिला जाळू बी नाही दिलं, तिथं मंदिरात जाऊन बसली. तर सगळा इतिहास आहे. आणि एवढी सगळी यातना, एवढी फजिती, ही कशामुळं, पांडुरंगा हे तुमचा सगळ्या मध्ये तुमचा पडलेला आहे. तू काय म्हणे, ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा. या लोकातच आहे असं नाही, पाताळात हीच बोंबा बोंब आहे. स्वर्गामध्ये सुद्धा पेपरमध्ये हाच विषय राहतो. याच्याशी संबंध केल्यानंतर त्याच अशा प्रकारचं वाटोळ. तेव्हा तुझं काय घेता, तुझ्याशी संबंध करून आपलीच काय करणे, फसवणूक करणे. म्हणून देवा तुझे काय घ्यावे, आपणा ठकावे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.